अखंड सौभाग्यवती भव. विठ्ठलाची कृपा तुझ्यावर कायम राहू दे. काकू, आज मला खूप प्रसन्न वाटतंय. असं वाटतंय खूप छान काहीतरी घडणार आहे. घडणार आहे ना. बाळाचे बाबा आज तुम्हाला न्यायला येणार आहेत. कामात असतील, पण आल्या आल्या तुम्हाला तुमच्या घरी घेऊन जाणार बघा. येथे सावली मेंदळे कोण आहेत? हो, मी सावली. तुम्ही कोण? मी सारंग मेंदळे यांचा वकील. मला सारंग सरांनी पाठवलंय. हे कागदपत्र तुमच्यापर्यंत पोचवायला सांगितलंय. पाहिले का त्यांनी रिपोर्ट्स? आणि ते कुठे आहेत? त्यांची तब्येत ठीक नाहीये का? ते का नाही आले? ते का नाही आले? सारंग सरांना तुमच्यापासून डिवोर्स हवा आहे. घटस्फोट. मी वकील आहे. डिवोर्स? काय आहे सगळं? ते मला तर घ्यायला येणार होते आणि तुम्ही घटस्फोटाचे पेपर घेऊन आलात. हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो, पण हे पेपर्स त्यांनीच पाठवले आणि यात सारंग सरांच्या सह्याही आहेत. आता फक्त तुमची सही करा आणि हा मॅटर इथेच क्लोज करा. खोटं आहे सगळं. सारंग सर असं करूच शकत नाहीत कधी. काय चालवलंय? कोणी पाठवलंय तुम्हाला? मी माझं काम करतोय आणि पेपर तुमच्याकडे आहेत आणि सही झाली आहे. माझा यावर विश्वास नाहीये. सारंग सर असं करूच शकणार नाही. हे बघा, यावर तुमचा विश्वास नाही याला मी काही करू शकत नाही. मी येतो. आपण कोर्टातच भेटू. ताई, काय विपरीत ऐकतोय मी आणि काय बोलून गेला हा? खोटं आहे सगळं. माझा माझ्या सारंग सरांवर पूर्ण विश्वास आहे. ते असं नाही करू शकत. ऐका ना, मला आता यांना भेटायला जावं लागेल. चला, आम्ही येतो तुमच्या बरोबर. नाही, मी एकटी जाईन. पण त्याआधी मला तुमच्याकडून एक वचन हवंय. हो, सांगा ना. मी इथे आले होते आणि मी आई होणार आहे. हे प्लीज सारंग सरांना कळू देऊ नका. पण तुमच्या जीवनातली खूप आनंदाची बातमी होती हो. माहितीये, पण माझ्याकडे आता पर्यायच उरला नाहीये. हे सगळं जर खोटं असेल ना, तर आम्ही दोघं आमच्या बाळाला घेऊन येऊ विठुरायाच्या दर्शनाला. पण तोपर्यंत प्लीज कोणाला काहीच सांगू नका. हे बघा, जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत या गावातला एकही माणूस कोणाला काही सांगणार नाही. देव तुमचं रक्षण करू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. सारंग सरांपर्यंत पोहोचल्याशिवाय या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही. विठुराया मदत कर रे. इथे एकही रिक्षा का येत नाहीये. आता मी मेन रस्त्यापर्यंत कशी जाऊ? दादा, मला बाहेर जायला कोणती गाडी मिळेल का? तुम्हाला कुठे जायचंय? मला मेन रस्त्याला जायचं होतं. हो, आम्ही तिथेच चाललोय. एक काम करा, तुम्ही इथे बसा, मी पुढे जाऊन बसतो. या. थँक्यू. या. काय करताय? वाचवा! वाचवा, कोणी आहे का? चल चल. वाचवा! मी खरं सांगू, एवढा त्रास करून नको घेऊस. नाही, मला कळतंय ही तुझी बायको आहे, तुझं जीवापाड प्रेम आहे तिच्यावर, पण तिचं नाहीये ना. तिला तुझ्या प्रेमाची किंमत अजिबात नाहीये. तू बघितलंस ना कशी फडाफडा बोलत होती. तुला सुद्धा, मला सुद्धा, आपल्या घरच्यांना. कुणाचीच किंमत नाहीये तिला अजिबात. मी चांगला विश्वास ठेवला रे तिच्यावर. तिच्या चांगुलपणाला मी भुलले, हे माझं चुकलं. मला ठाऊक होतं एक ना एक दिवस हे सगळं घडणार आहे. ऐक ना, तू न विसरून जा तिला. आणि जेवढ्या लवकर विसरशील तुझ्यासाठी तेवढंच चांगलं आहे सारंग. खरंच सावली असं नाही वागू शकत आई. मी ओळखतो तिला. तिने नेहमी या घराच्या भल्याचाच विचार केलाय. विठ्ठलावर एवढी श्रद्धा असलेली मुलगी
असं नाही करू शकत. तिने तुला पण वाचवलंय आणि जेवढं मी तिला ओळखतो ते नकळतपणे नेहमी तुझी साथ दिली आहे. मी नाही कुठे म्हणते, आणि त्या सगळ्या गोष्टींची मला जाणीव आहे, पण त्या बदल्यात आपण तिला किती छान आयुष्य दिलं. हे एवढं मोठं घर, वैभव तिने कधीतरी बघितलं होतं का? किती आनंदात ठेवलं तिला आपण, हो की नाही? पण याची तिला जाणीव नाही. तिला आणखीन हाव सुटली होती असं मला वाटतंय. आणि काय झालं होतं एवढं मला सांग ना, एवढं काय झालं होतं? एक साधी माफी मागितली असती तर सगळं सुरळीत झालं असतं ना. घटस्फोट, डिवोर्स पेपर्स पाठवले तुला, तुला न सांगता निघून गेली गावाला. एवढं काही घडलं होतं का? खरंच मला सांग, खरंच सांग. मी सांगते तिचं प्लॅनिंग होतं हे सगळं. तिला हे सगळं आधीपासूनच करायचं होतं. तिला एक काहीतरी निमित्त मिळालं, बाकी काही नाही. प्लीज सारंग, ऐक माझं, प्लीज. सारंग, आई म्हणते ते अगदी बरोबर आहे. अगदीच काही चुकीचं नाही. मला कळते तुझं प्रेम होतं तिच्यावर आहे, पण तिचं तुझ्यावर एवढंच प्रेम होतं का जेवढं तू करतोस तिच्यावर प्रेम? आणि मला नेहमी वाटतं की खरं प्रेम असेल ना तर ते आपल्याकडे परत येतं, तसंच ते परत येईल. पण आत्ता या क्षणाला मला असं वाटतं तिने घेतलेल्या निर्णयाचा तू आदर केला पाहिजेस. तिला वेगळं व्हायचंय ना, तिला डिवोर्स पाहिजे तर देऊन टाक. कारण तिला या नात्यामध्ये राहायचंच नाहीये तर काय करणार तू तरी? हेच मला तिच्या तोंडून ऐकायचं आहे बस. अरे असं काय करतो म्हणजे? कोणाचा असतो? सॉरी, माझा. आलोच. सारंग, साहेब, शिकार जाळ सापडलेली आहे, पोरगी आपल्या ताब्यात आहे. हे गुंडांचा पाडगावकर कशाला फोन केलास सांग, आणि तिच्या समोर केलास तुम्हाला फोन? अहो नाही साहेब, तिला नाही माहिती मी फोनवर आहे ते. साहेब, तिचं करायचं काय? ती सारंग साहेबांना भेटायला जात होती. सारंगला भेटायला? ती इथे येतं कामा नये, लक्षात ठेव. तिला तिथेच थांबव. मी तुला सांगतो ते नीट ऐक. हा, प्लॅन नीट कळलाय ना? नसेल कळला तर पुन्हा सांगतो. ठीक आहे साहेब.